त्यांनी ते सांगितले की काँग्रेसला मराठा समाजाने नाही तर सगळ्या समाजाला उभे केले आहे. काँग्रेसने सर्वाधिक मुख्यमंत्री मराठा समाजाला दिले, हिरपूरला नाही. ते बडबड करीत आहे. माझी छगन भुजबळ यांची सोबत कधीच बैठक झाली नाही. त्यांचं चिडचिडच सांगून जाते किती मोठं षडयंत्र शिजलंय. त्यांच्यातला जो त्यांना बाहुला म्हणून उभा केलं गेलं, कारण त्यांनी कोणाकोणाला जवळ घेतलं, कोणत्या धनगर समाजाच्या नेत्याला नंतर त्यांनी जवळ घेतलं, याचे संकेत मराठ्यांना सांगून जातात आणि देवेंद्र फडणवीस साहेबालाही ते संकेत सांगून जातात की हा माणूस ओबीसीचा नेता व्हायसाठी, लीड करायसाठी छगन भुजबळचा ऐकून नादाला, बैठकाला कोणाकोणाला फोन लावून बोलवतो. हे सगळं चित्र आता क्लिअर झालेलं आहे. त्यामुळे त्यांची चिडचिड सांगून जाते की सरकार विरोधात किती मोठं षडयंत्र छगन भुजबळच्या सांगण्यावर शिजलंय. ही चिडचिड त्यांची सांगून चालली. आम्हाला सुद्धा सामाजिक राजकीय संकेत कळतेत. वडंटेवार साहेब, तुम्ही असाल एखाद्या पक्षाचे नेते, थोडाफार अभ्यासही असेल, परंतु आम्ही तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर वाचलंय की तुम्ही छगन भुजबळच्या गिअरमध्ये आलात. आता थोडं तुम्हाला बाहेरही पडता येणार आणि आताही राहता येणार. मराठ्यांचा ते विरोध पत्करून बसले आणि राज्यातलं तुम्ही नाकारत असताल, पण राज्य कधीच नाकारू शकत नाही काँग्रेस राज्यातलं, की मराठ्यांमुळं मोठं झालं नाही हे राज्यातलं काँग्रेस कवाच नाकारू शकत नाही. ज्या दिवशी नाकारायला सुरुवात होईल त्या दिवशी बियाला सुद्धा काँग्रेस महाराष्ट्रात राहणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.